नमस्कार मित्रांनो, परिश्रम कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. इंग्रजी व्याकरण अतिशय महत्वाची कन्सेप्ट, ग्रामर मधली डायरेक्ट इनडायरेक्ट, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो आपण. आता या डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचला पुन्हा रिपोर्टेड स्पीच असंही म्हटलं जाते आणि त्यासोबतच चेन द नॅरेशन असं सुद्धा म्हटलं जाते. लक्षात घ्या, तीन नाव आहे. चेन द नॅरेशन बघा, एक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, रिपोर्टेड स्पीच दोन आणि चेन द नॅरेशन तीन नावे आहेत. तर याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे डायरेक्टचं इनडायरेक्ट जेव्हा आपण करतो तेव्हा तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. एक, चेंजेस इन, लक्षात ठेवा हे बरोबर, चेंजेस इन वर्ड्स जे ऑलरेडी बोर्डवर लिहिलेलं आहे वेळ वाचवण्यासाठी. नंबर दोन, चेंजेस इन टेन्सेस, काळातील बदल. आणि नंबर तीन, चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. लक्षात घ्या बघा, चेंजेस इन टेन्सेस, चेंजेस इन वर्ड्स आणि चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. लक्षात ठेवा पूर्ण सेंट्रल आयडियाज काय आहे डायरेक्ट इनडायरेक्टची हे आहे. मग ऍसेडिव्हचे इनडायरेक्ट करताना, डब्ल्यूएचचे इनडायरेक्ट करताना, व्हर्बलचे इनडायरेक्ट करताना, इम्पेरेटिव्हचे इनडायरेक्ट करताना, एक्सक्लेमेटरीचे इनडायरेक्ट करताना प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस इन वर्ड्स करावंच लागेल, चेंजेस इन टेन्सेस करावंच लागेल आणि चेंजेस इन हेल्पिंग वर्ब करावंच लागेल. म्हणून हे तिन्ही पार्ट तुम्हाला याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहोत. ते शांत चित्ताने तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी काय करा, आत्मसात करा. तर बघा, डायरेक्ट स्पीच म्हणजे नेमकं काय, मी आधीच नाव सांगितलं, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, रिपोर्टेड स्पीच, चेन द नॅरेशन. अतिशय महत्वाची कन्सेप्ट. फक्त एका मार्काचं कन्सिडर धरू नका किंवा कन्सिडर करू नका. लक्षात घ्या, हे जे ग्रामर आहे ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इनडायरेक्ट पद्धतीनेच लिहावं लागतं. रायटिंग स्किल मध्ये सुद्धा इनडायरेक्ट पद्धतीने तुम्हाला रायटिंग स्किल करावं लागतं, लिहावं लागतं. लेटर रायटिंग असू द्या किंवा एखादं स्टोरी रायटिंग असू द्या, या पद्धतीने. सांगायचं तात्पर्य काय की नुसतं एका मार्कासाठी डायरेक्ट इनडायरेक्ट नाहीये. लक्षात घ्या, टेन्स हा इंग्रजी व्याकरणाचा सोल आहे. टेन्स इज द सोल ऑफ इंग्लिश ग्रामर, बट इंग्लिश ग्रामर इज द सोल ऑफ इंग्लिश लँग्वेज. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तर मग याच्यामध्ये डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलतो, डायरेक्ट बोलतो. लक्षात घ्या, तो डायरेक्ट बोलतो आणि एक इनडायरेक्ट बोलतो. तर डायरेक्ट स्पीच मध्ये काय की कोटिंग द एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ स्पीकर इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. फॉर एक्झाम्पल, ही याच्यावरून लक्षात, ही सेड आय एम गोईंग नाव. बघा बघा कोटिंग. आता याच्यामध्ये तो म्हणाला की आय एम गोईंग नाव, मी आता जात आहे. तो म्हणाला कोटिंग द एक्झॅक्ट वर्ड, जशान तसे याचे शब्द जशान तसे काय केले आपण, कोटिंग म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा अवतरण चिन्हात आपण लिहिले आय एम गोईंग नाव. लक्षात. मग स्पीकर, स्पीकरचे म्हणजे बोलणाऱ्याचे जशान तसे शब्द कोटिंग मध्ये लिहिणे म्हणजेच काय, डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, त्याच्या अपोज मध्ये रिपोर्टिंग ऑफ व्हॉट अ स्पीकर सेड विदाउट कोटिंग हिज एक्झॅक्ट वर्ड्स कॉल्ड इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे जो स्पीकर म्हणतो तर तो त्याचं त्या कोटिंग मध्ये काहीही दिलेलं नसते. लक्षात घ्या, म्हणजे याच्यात एक्सक्लामेटरी साईन नाही, डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही, कोणत्याच प्रकारचे ज्याला आपण विरामचिन्ह म्हणून त्याचा उपयोग याच्यामध्ये होत नाही, अवतरण चिन्हात वगैरे राहत नाही. तर मग आता हे एक्झाम्पल सांगितलं, याच्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर लक्षात येईल की ही सेड दॅट, ऍब्सोल्युटिव्ह असल्यामुळे दॅट. आय एम गोईंग नाव, आय आहे, हीच इकडे आय, इकडे आय आहे, इकडे ही आहे, सर्वनामातील बदल इकडे ही होईल. आता प्रेझेंट प्रोग्रेसिव्हचं पास्ट प्रोग्रेसिव्ह होत आहे. ही वॉज गोईंग, नावचं देन, या पद्धतीने शब्दातील बदल. आता हे झालं इनडायरेक्ट स्पीच म्हणजे रिपोर्टिंग ऑफ व्हॉट अ स्पीकर सेड विदाउट कोटिंग हिज एक्झॅक्ट वर्ड्स कॉल्ड इनडायरेक्ट स्पीच. इथे एक्झॅक्ट वर्ड सांगितलेले, इथे एक्झॅक्ट वर्ड सांगितलेले नाहीये. या पद्धतीने हे झालं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. सोप्या भाषेत डायरेक्ट स्पीच मध्ये अवतरण चिन्हात वाक्य दिलेलं असते, विराम चिन्हाचा उपयोग केला जातो. इनडायरेक्ट स्पीच मध्ये तसं काही केलं जात नाही. लक्षात घ्या, म्हणजे सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहू शकते.
आता चेंजेस मी काय म्हटलं तुम्हाला की डायरेक्ट से इनडायरेक्ट करताना हे फार महत्वाचे नियम आहे. चेंजेस इन वर्ड्स, चेंजेस इन टेन्सेस आणि चेंजेस इन हेल्पिंग वर्ब हे तुम्हाला पाठ करून टाकावे लागतील. त्याच्यापैकी आता चेंजेस इन वर्ड्स आधी पाहू. बघा तर मग याच्यामध्ये काय नाउन, नाव जर असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये देन करा. हे डायरेक्ट स्पीच मधले शब्द आहे आणि इकडले इनडायरेक्ट मध्ये. नाव जर असेल तर देन करा. नाव देन, हिअर देअर, हिअर आफ्टर देअर आफ्टर, धिस that, these, those, ago, before, thus, so, today, that day. बघा today, that day, last night, last night म्हणजे गेलेली नाईट म्हणजे प्रिव्हियस नाईट. हे अपोजिट वर्ड नाही लक्षात घ्या. टुडे दॅट डे, लास्ट नाईट म्हणजे गेलेली रात्र म्हणजे प्रिव्हियस नाईट. नाईट नाईट जसं तसं लास्ट आहे, लास्ट असलं की प्रिव्हियस आलं पाहिजे लक्षात घ्या. लास्ट प्रिव्हियस. आता यस्टरडे म्हणजे गेलेला दिवस लक्षात म्हणजे आधीचा म्हणजे द प्रिव्हियस डे किंवा द डे बिफोर म्हणजे आजच्या दिवसाच्या आधीचा म्हणजे कालचा दिवस. टुमॉरो बघा टुडे दॅट डे, टुमॉरो टुडे डे डे, टू दॅट द नेक्स्ट डे. बघा टुमॉरो द नेक्स्ट डे, येणारा दिवस द नेक्स्ट डे. लास्ट वीक गेलेला, बघा लास्ट आहे प्रिव्हियस आलं, लास्ट आहे प्रिव्हियस आलं, गेलेला आहे. द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे म्हणजे येणारा दिवस. येस्टरडे गेलेला दिवस, द डे बिफोर म्हणजे त्याच्या आधीचा दिवस. लक्षात आजच्या दिवसाच्या आधीचा दिवस म्हणजे येस्टरडे गेलेला. नेक्स्ट वीक पुढचा आठवडा म्हणजे द फॉलोइंग वीक किंवा द वीक आफ्टर म्हणजे या आठवड्याच्या पुढचा म्हणजे नेक्स्ट वीक. या पद्धतीने लास्ट मंथ गेलेला म्हणजेच प्रिव्हियस मंथ किंवा द मंथ बिफोर या महिन्याच्या आधीचा म्हणजे गेलेला. नेक्स्ट मंथ अ मंथ आफ्टर पुढचा महिना, अ मंथ आफ्टर म्हणजे ह्या महिन्याच्या नंतरचा म्हणजेच पुढचा महिना. पुन्हा याच्यामध्ये दोन शब्द येतील हेन्स देन्स लक्षात घ्या आणि हितर टिथर या पद्धतीने. हेन्स असेल तर देन्स करायचं इनडायरेक्ट मध्ये, हितर असेल तर टिथर करायचं. आलं लक्षात. पुन्हा बघा नाव देन, हिअर देअर, हिअर आफ्टर देअर आफ्टर, धिस दॅट, धीज दोज, ॲगो बिफोर, दस सो, टुडे दॅट डे, लास्ट नाईट प्रिव्हियस नाईट, यस्टरडे द प्रिव्हियस डे, oblique the day before, tomorrow the next day, the following day, last week the previous week, the week before, next week the following week, the week after, last month the previous month, the month before, next month a month after, hence, thence, thither. पाठ करून टाका बिलकुल लक्षात. आता बघा चेंजेस इन टेन्सेस पाहूया. चेंजेस इन टेन्सेस मध्ये तुम्हाला सहजपणे लक्षात येईल टेन्स कशा पद्धतीने चेंज होतो. अतिशय सोप्या पद्धतीने आणि सहज लक्षात राहील असं बघा. आता टेन्स, चेंजेस इन टेन्सेस दुसरा पार्ट पाहतो आपण. चेंजेस इन टेन्सेस हा दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट बघितला चेंजेस इन वर्ड्स, दुसरा चेंजेस इन टेन्सेस. सगळ्यासाठी महत्वाचा आहे. कोणत्याही प्रकारचं इनडायरेक्टचं वाक्य तुम्हाला म्हणजे डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्ट जर करायचं असेल तर तुम्हाला हे 3 पार्ट माहित असणं गरजेचं आहे. पाठ मुखपाठ झालं पाहिजे लक्षात घ्या. चेंजेस इन टेन्सेस. आता याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. आता सिंपल प्रेझेंटचं काय करायचं. सिंपल प्रेझेंट किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह घ्या. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. बघा प्रेझेंटचे 4 घेतले आपण सरळ सरळ लाईन. सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह. त्याच्या पुढचे घ्या. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट टेन्स. बघा सिंपल पास्ट, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. त्याच्या पुढचाच घेतला आपण. प्रेझेंटचं पास्ट केलं फक्त. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. किती सोपं आहे तरी सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. पाठ करायला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. म्हणजे काय केलं आपण सांगा बरं. काय केलं. फक्त प्रेझेंटच्या जागेवर पास्ट केलं. बाकी बघा. आता पुन्हा याच्यामध्ये कंडिशनल घेतो. म्हणजे फ्युचर टेन्स जो आहे शॉल विल म्हणतो ना त्याला कंडिशनल टेन्स लक्षात घ्या. या पद्धतीने म्हणजे शॉल विल आहे तर तिकडे वुड करायचं. कसं सांगतो मी ते हेल्पिंग वर्ब मध्ये सुद्धा ते आलेलंच आहे. आता
सिंपल पास्ट टेन्स असेल. सिंपल पास्ट टेन्स असेल मग काही जणांचं असं म्हणणं आहे सिंपल पास्ट नंतर मग प्रेझेंट करून टाकायचं नाही. सिंपल पास्ट असेल किंवा मग पास्ट प्रोग्रेसिव्ह दुसरा, तिसरा पास्ट परफेक्ट, चौथा पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स या पद्धतीने. बघा सिंपल पास्ट आहे नो चेंज, नो चेंज काहीच बदल करायचा नाही, किंवा सिंपल पास्टचं पास्ट परफेक्टही होते. पास्ट प्रोग्रेसिव्हचं पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह करा. म्हणजे वॉज वेअर असं तर हॅड बीन घ्यायचं, ते हेल्पिंग वर्ब मधील बदल सांगतो, हे हेल्पिंग वर्ब मध्ये सांगतो. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, सिंपल पास्टचं सिंपल पास्ट किंवा पास्ट परफेक्ट म्हणजे नो चेंज, किंवा मग पास्ट परफेक्ट घेता येते, लक्षात घ्या. पण चेंज केलेलं बरं. पास्ट परफेक्ट आहे. आता पास्ट परफेक्टचं प्रेझेंट परफेक्ट नाही करायचं. पास्ट परफेक्टचं पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे हॅड आहे तर हॅड बीन. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आणि पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स नाही, पास्ट परफेक्ट आहे तर पास्ट परफेक्टचं पास्ट परफेक्टच घ्या, नो चेंज. पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे याच्यात नो चेंज, सॉरी नो चेंज, नो चेंज, नो चेंज. पास्ट प्रोग्रेसिव्ह आहे तर पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह या पद्धतीने. किती सोपं आहे. नो चेंज, नो चेंजच घ्या. पास्ट परफेक्ट आहे तर नो चेंज, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह आहे तरी नो चेंज. पास्ट प्रोग्रेसिव्ह आहे तर पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह घ्या या पद्धतीने. समजलं. सांगायचं तात्पर्य काय हे झाले चेंजेस इन टेन्सेस या पद्धतीने. आता याच्यामध्ये पुन्हा सिंपल पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, नो चेंज, नो चेंज या पद्धतीने. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, तिसरा जो मी तुम्हाला पुन्हा सांगतो याच्यामध्ये 3 पार्ट महत्वाचे आहे. ते 3 पार्ट म्हणजे कोणते, चेंजेस इन वर्ड्स, चेंजेस इन टेन्सेस, चेंजेस इन हेल्पिंग वर्ब या पद्धतीने तिन्ही माहीत असणं गरजेचं आहे. तर मग आपण शिकलो आधी चेंजेस इन वर्ड्स, नंतर शिकलो चेंजेस इन टेन्सेस आणि आता आपल्याला शिकायचं आहे चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. मग तुमचं क्लिअरच होऊन जाते लक्षात. तर मग बघा याच्यामध्ये आता शिकायचं आहे पुढचा पार्ट म्हणजे हेल्पिंग वर्ब मधील तिसरा पार्ट चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. अतिशय महत्वाचं. चेंजेस इन हेल्पिंग वर्ब काही नाही आहे. एम, इज, आर काय घेता, प्रेझेंटचं पास्ट करतो, वॉज वेअर, दॅट्स ऑल. लक्षात. मग वॉज वेअर असेल तर काय घेता, हॅड बीन घ्या. हॅव हॅज असेल तर काय घेता, हॅव हॅज, हॅड घ्या. काही नाही याच्यात. हॅव टू, हॅज टू असेल तर हॅव टू, हॅज टू, हॅड टू घ्या. त्याच्यानंतर विल, शॉल, लक्षात ते ऍडवाइस वगैरे ते शूड येते त्याच्यामध्ये वुड घ्या. कंडिशनल सांगितलं होतं ते या पद्धतीने. त्याच्यानंतर हे झालं हॅव हॅज, हे झालं. डू डज आहे. डू डज असेल तर कर्त्यासमोर क्रियापदाचा भूतकाळ करतो आपण. कसा करतो, काय करतो, म्हणजे डू डज असेल तर सिंपल पास्ट टेन्स करायचा. म्हणजे डू डज काढून टाकून आपण V2 चा उपयोग करतो, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स जनरली याच्यात करतो. झालं. त्याच्यानंतर डीड आहे. डीडचं डीडही घेऊन करता येते किंवा मग एस प्लस हॅड प्लस V3 असं सुद्धा त्याच्यामध्ये करता येईल. अजून कोणते हेल्पिंग वर्ब बाकी आहे, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, विल, शॉल झालं, वुड. जनरली कॅन आहे. आता मॉडेल ऑब्झर्व्हरी आहे. कॅनचं कुड, नंतर मेचं माईट या पद्धतीने. त्याच्यानंतर शूड, माईट, मेचं माईट, मस्टचं
मस्टच येते आणि हॅड टू सुद्धा करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. बघा, एम इज आर वॉज वेअर हॅड बीन, हॅव हॅज हॅड, हॅव टू हॅड, विल शॉल वूड, डू डज करता समोर क्रियापदात भूतकाळ असं मी सेंटेन्सेस मध्ये सांगतो. डीड आहे, डीड हॅड किंवा हॅड प्लस विक्री किंवा डीड जसं येईल तसं मी तुम्हाला वाक्यानुसार सांगतो. कॅन आहे, कुड, मे आहे, माइट, मस्ट आहे, मस्ट, ऑट, शूड, हे सारखे सारखेच येते. शूड आहे, शूडच घ्यावं लागेल. शूड आहे, शूड, वूड, वूडचं वूडच, यूज टू आहे, यूज टू वूड किंवा यूज टू सुद्धा वापरता येते या पद्धतीने. असे ते हेल्पिंग वर्ब मधील बदल तुम्हाला करता येतात. म्हणजे कूड आहे, कूड नव्हतं घेतलं, कूड आहे, कूडचं कूडच घ्या, नो चेंज समजायचं या पद्धतीने. असे तुम्हाला चेंजेस करता येईल. हे झाले हेल्पिंग वर्ब मधील चेंजेस. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हेल्पिंग वर्ब कशा आले तर वाक्यामध्ये आपण चेंजेस कसे करायचे हे आपण सहजपणे शिकू शकतो. तर डूडज आहे तर कूड आहे, डूडज आहे तर सिंपल पास्ट टेन्स वगैरे करतो. तर डूडज आहे तर आपल्याला डीडही करता येते, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे तो. म्हणजे डू आहे, डू किंवा डज आहे, डूचं दुसरं रूप डीड, तिसरं रूप डन या पद्धतीने. म्हणजे असं आपल्याला सहजपणे चेंजेस सहजपणे करता येतात. ते आपण करायला पाहिजे, पाठ करायलाच पाहिजे या पद्धतीने. डीड, डूडज आहे, करता समोर क्रियापदात भूतकाळ किंवा मग डूडज आहे म्हणजे डू पहिलं, डीड दुसरं रूप आणि डन तिसरं, मग तुम्ही तर डीडही करू शकता या पद्धतीने. आलं लक्षात? पुन्हा एकदा सांगतो आहे, आता हे झालं चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. आता पुन्हा एकदा सांगतोय, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये अतिशय महत्वाचे 3 पार्ट कोणते? इम्पॉर्टंट पार्ट. थोडासा व्हिडिओ मोठा होत आहे. इम्पॉर्टंट पार्ट फॉर अंडरस्टँडिंग डायरेक्ट कन्वर्टेड इंटू इनडायरेक्ट. तर याच्यामध्ये 3 पार्ट बघा. चेंजेस पार्ट करायचे आहे तुम्हाला. चेंजेस इन वर्ड्स पहिले बघितलेले आधी, हा एक पार्ट. नंबर 2 दुसरा पाहिला होता आपण चेंजेस इन टेन्सेस. आणि नंबर 3 चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. या पद्धतीने हे झाले आपले 3 पार्ट या व्हिडिओमध्ये. चेंजेस इन वर्ड, चेंजेस इन टेन्सेस, चेंजेस इन हेल्पिंग वर्ब. बिलकुल इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. आणि शेवटपर्यंत हे डायरेक्ट इनडायरेक्ट संपेपर्यंत ह्या तिन्ही पार्टचा अभ्यास म्हणण्यापेक्षा तिन्ही पार्ट्स आपल्याला मुखपाठ पाहिजे. निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे बेसिक रूल्स त्याच्यातले समजले असेल. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, त्याच्यामध्ये उत्तर मिळेल. आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.